जमलेले पालक व माझ्या बालमित्रांनो, आज मी आपणासमोर स्वातंत्र्य दिनानिमित्त जे 4 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही नम्र विनंती. आज स्वातंत्र्य दिन. आताच आपण राष्ट्रध्वज फडकवला. आज मी तुम्हाला राष्ट्रध्वज तिरंग्याबाबत थोडं सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही नम्र विनंती. आज स्वातंत्र्य दिन. आताच आपण राष्ट्रध्वज फडकवला. तिरंग्यात 3 रंग असतात. पहिला रंग केशरी, तो देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपले रक्त सांडले, बलिदान दिले याची आठवण करून त्या वीरांना सलाम करतो. तर दुसरा रंग पांढरा, तो शांतता, समानता आणि अहिंसेचा संदेश देतो. निळ्या रंगातील असणारे अशोक चक्र गती व प्रगतीचे चिन्ह आहे. तर तिसरा रंग हिरवा, तो आपल्या हिरव्यागार धार्मिक मातीचे समृद्धीचे दर्शन घडवतो. शेवटी मी एवढेच म्हणेन, प्राण होऊनी प्रिय से हा तिरंगी अम्मा झेंडा, प्राण होऊनी प्रिय से हा तिरंगी अम्मा झेंडा. 3 रंगाचे अर्थ असे हे पाठीवरती मांडा, त्याग शौर्य आणि क्रांतीचा पाठ केसरी सदा द्यायचा, त्याग शौर्य आणि क्रांतीचा पाठ केसरी सदा द्यायचा. रंग पांढऱ्यामध्ये झळकता म्हणे मनातून हवी शांतता, रंग पांढऱ्यामध्ये झळकता म्हणे मनातून हवी शांतता. हिरव्याची तर एकच आशा, हिरव्याची तर एकच आशा, समृद्धीने नटवा देशात, समृद्धीने नटवा देशात. गती नाही प्रगती नाही, गती जाणून घ्यावी चक्रामधून, प्रगती नाही गती वाचूनी जाणून घ्यावी चक्रामधून. 3 रंगाचे अर्थ असे हे पाठीवरती मांडा, 3 रंगाचे अर्थ असे हे पाठीवरती मांडा, प्राण होऊनी प्रिय से हा तिरंगा झेंडा. आपण सर्वांनी मला ऐकून घेतले याबद्दल आपले आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.